नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमीच्या या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मी भूषण धूत पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण डिस्कस करत होतो सिलॉजिझम्स आणि सिलॉजिझमचं हे ओव्हरऑल आपलं आता सध्या चौथं लेक्चर होणार आहे. याच्या आधी आपलं 3 लेक्चर्स सिलॉजिझमचे झालेले आहेत. सो मागच्या लेक्चर्समध्ये आपण मला वाटतं प्रश्न क्रमांक 11 एक्झाम्पल्स बघितलेले होते. तर चला प्रश्न क्रमांक 12 पासून सुरुवात करूयात आणि पुढची उदाहरणं सॉल्व्ह करूयात. काही पर्वत विधाने काही पर्वत टेकडे आहेत. सो काही पर्वत काय आहेत? सो एक पर्वत, काही पर्वत काय आहेत? टेकडे आहेत. काही पर्वत समुद्र आहेत. अगेन काही पर्वत काय आहेत? समुद्र आहेत. आणि काही पर्वत काय आहेत? दऱ्या आहेत. आणि काही पर्वत काय आहेत? अगेन काही करूयात आपण, दऱ्या आहेत. मग सर्व पर्वत लहान टेकड्या किंवा समुद्र किंवा दऱ्या आहेत. तो सर्व पर्वत आहे. सर्व पर्वत जो आहे तो एकतर समुद्र आहे, दऱ्या किंवा टेकड्या असं म्हणू शकतो का? आता बघा, हा पार्ट आहे पर्वताचा, हा पार्ट तिन्ही याच्यामध्ये येत नाही. म्हणून सर्व पर्वत एक तर लहान टेकड्या आहे किंवा समुद्र आहे किंवा दऱ्या आहेत असं आपण निश्चित म्हणू शकत नाही. हा पार्ट जरी याच्यात हा समुद्राचा पार्ट झाला, हा दऱ्याचा पार्ट झाला, हा टेकड्याचा, पण यात पूर्ण पर्वत संपला का? असं आहे का? नाही आहे. तर बघा आता असा हा जो पार्ट आहे, जर का मी बघितलं याच्या बाहेरचा पार्ट, हा पार्ट बघा, हा कोणत्या याच्यात येत नाही. म्हणून सर्व पर्वत लहान टेकड्या, समुद्र किंवा दऱ्या आहेत असं आपण भाष्य करू शकत नाही. म्हणून पहिलं विधान काय होईल? चुकीचं होईल. कोणतीही दरी समुद्र नाही. कोणती दरी जी आहे ती समुद्र नाही. आता पहिली गोष्ट तर कोणती तरी समुद्र नाही असं नकारते. जर तो म्हणतो की काही दऱ्या काय समुद्र आहे, काही पर्वत काय दऱ्या आहेत, तर कोणती तरी समुद्र नाही. पण पहिली गोष्ट नकारार्थी विधान आहे. आता तुम्ही हे डायग्रामवर जाऊ नका की दरी वेगळं समुद्र वेगळं आहे. सरळ आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे की जर नकारार्थी सगळ्यात तिन्ही विधानं काय होकारार्थी आहेत, त्याच्यावरनं नकारार्थी विधान योग्य येऊ शकत नाही. निगेटिव्ह इन्फ्लुएन्स त्याच्यावरनं निगेटिव्ह कन्क्लुजन येऊ शकतच नाही. हे विधान निश्चितपणे काय असेल? चुकीचं असेल. काही समुद्र दऱ्या आहेत. सो काही समुद्र दऱ्या आहेत, समुद्र वेगळे आहेत आणि दऱ्या आहेत. सो काही समुद्र दऱ्या आहेत असं म्हणू शकतो का आपण? काही समुद्र दऱ्या आहेत हे सुद्धा आपण निश्चितपणे म्हणू शकत नाही, कारण समुद्र वेगळा आहे आणि दऱ्या वेगळ्या आहेत. सो म्हणून हे विधान काय होणार? सो अगेन हे सुद्धा काय होणार? चुकीचं होणार. सो तिन्ही विधाने काय होतील? चुकीची होतील. सो याच्यामध्ये 1, 2 आणि 3, सो तिन्ही विधाने चुकीची आहेत. म्हणून उत्तर तुमचं काय येणार? पर्याय क्रमांक 1, कोणतेही यथार्थ नाही. ओके, सो दॅट्स वाय युअर आन्सर इज व्हॉट? ऑप्शन नंबर 1, कोणतेही यथार्थ नाही. ओके, सो हा झाला प्रश्न क्रमांक 12. आता येऊयात प्रश्न क्रमांक 13 वर. काही खोकी हातोडे आहेत. सो काही खोकी काय आहेत? हातोडे आहेत. काही हातोडे काय आहेत? मणी आहेत. सो काही हातोडे काय आहेत? मणी आहेत. आणि सर्व मणी काय आहेत? घड्याळे आहेत. आणि सर्व मणी काय आहेत? घड्याळे आहेत. ओके, सो काही खोकी हातोडे आहेत. सो काही खोकी काय आहेत? हातोडे आहेत. ओके, हां, मग काही हातोडे काय आहेत? सॉरी, फ्रेमिंगला चुकलं आहे, एक्स्ट्रीमली सॉरी. इथे आपण पहिली विधाने मिक्सअप केली थोडी. काही खोकी हातोडे आहेत. सो काही खोकी जी आहेत ती हातोडे आहेत. काही हातोडे काय आहेत? मणी आहेत. सो काही हातोडे काय आहेत? मणी आहेत. आणि सर्व मणी जी आहेत ती काय आहेत? सर्व मणी घड्याळे आहेत. सो सर्व मणी काय आहेत? घड्याळे आहेत. ओके, अशा प्रकारे हे जी विधाने आहेत ही फ्रेम केलेली आहेत आपण. सो दॅट इज व्हॉट? विथ लिस्ट ओव्हरलॅपिंग, कमीत कमी ओव्हरलॅप करून. सो काही घड्याळे हातोडे आहेत. सो काही घड्याळे जे आहेत ते काय आहेत? हातोडे आहेत. जर तुम्ही बघितलं बघा, इथे घड्याळे आणि हातोडे याचं इंटरसेक्शन होतं. सो काही घड्याळे काय आहेत? हातोडे आहेत. यस, इंटरसेक्शन आहे. सो म्हणून उत्तर हे विधान काय होईल? बरोबर येईल की काही घड्याळे काय आहेत? हातोडे आहेत. काही हातोडे खोकी आहेत. अगेन काही हातोडे काय आहेत? खोकी आहेत. सो हातोडे आणि खोकी, येस बरोबर आहे. सो काही हातोडे काय खोकी आहेत. काही घड्याळे खोकी आहेत. आता बघा, घड्याळे वेगळं आहे पूर्णतः आणि खोकी वेगळं आहे. सो दोन्ही पण काय सेपरेट आउट होतील. म्हणून काही घड्याळे खोकी आहेत असं आपण निश्चितपणे म्हणू शकत नाही. म्हणून इथे हे विधान काय होणार? चुकीचं होणार. सो म्हणून फक्त काय होईल उत्तर तुमचं? निष्कर्ष 1 आणि 2 काय? यथार्थ. सो काय होणार तुमचं? निष्कर्ष क्रमांक 1 आणि 2 काय? यथार्थ. ओके, सो आलं लक्षात मित्रांनो? ओके, सो इझी राईट. बघा आता आपण किती फास्टमध्ये सोडवतो आहे आणि सगळे अशा पॅटर्नचेच एक्झाम्पल येतात एक्झाममध्ये. हे एकदम इझिली. फक्त रूल आपल्या लक्षात ठेवायचा. काय रूल होता? ऑलवेज अशा डायग्राम ड्रॉ करायच्या जे तुम्हाला त्या नेहमी कशा असल्या पाहिजे? कमीत कमी ओव्हरलॅप झालेल्या असल्या पाहिजे. म्हणजे आता जर का तुम्ही बघितलं तर मी घड्याळेला असं सुद्धा घेऊ शकलो असतो, याला घड्याळेला असं पण घेऊ शकलो असतो, काही फरक नसता पडला. पण काय, याने ओव्हरलॅपिंग वाढतं. आपलं ओव्हरलॅपिंग कसं असलं पाहिजे? लिस्ट असलं पाहिजे. आपलं ओव्हरलॅपिंग कसं असलं पाहिजे? कमीत कमी असलं पाहिजे. ओके, हां. विधाने
काही रजाया खुर्च्या आहेत. सो काही रजाया काय आहेत, खुर्च्या आहेत. सो अगेन सो रजाया आहेत आणि त्या काय काही रजाया काय खुर्च्या आहेत. काही उशी रजाया आहेत. अगेन काही उशी काय आहेत, रजाया आहेत. सो दिस इज वॉट उशी, त्या काय तर रजाया आहेत. आणि सर्व खुर्च्या उशा आहेत. आणि सगळ्या खुर्च्या काय, ऑल खुर्च्या कशामध्ये आहेत, उशामध्ये आहेत. आता इथे उषा आणि ह्यामध्ये आहेत. मग आता बेटर वे मग याला असं करा, आपण सर्व खुर्च्या काय उशा आहेत ना, खुर्च्याच्या वरतीच उशा घेऊन घेऊया. हे जास्त बेटर होईल ना, कारण शेवटीच खुर्च्या सगळ्या आपल्याला उशामध्ये असवायच्या आहेत. सो सर्व खुर्च्या काय आहेत, उशा आहेत. सो हे झाल्या उशा. अशा प्रकारे फ्रेम झालेत त्याच्यामध्ये. ओके, चला मग आता आणखी बघूयात आपण काय होतं. ठीक आहे, ही झाली बेसिक डायग्राम. काही रजाया खुर्च्या आहेत. सो काही रजाया काय खुर्च्या आहेत. काही उशा रजा आहेत. काही उशा काय रजा आहेत. ठीक आहे, सो काही उशा रजा आहेत. आणि सर्व खुर्च्या उशा आहेत. सर्व खुर्च्या काय उशा आहेत. सो काही रजाया उशा आहेत. सो काही रजाया काय आहेत, उशा आहेत. येस, हां बरोबर आहे. सो उत्तर बरोबर होईल. काही उशा खुर्च्या आहेत. अगेन काही उशा काय खुर्च्या आहेत. आता जर सर्व खुर्च्या उशा आहेत, सर सर्व खुर्च्या काय उशा आहेत, तर निश्चितपणे काही उशा काय असतील, खुर्च्या असतील. हे पण विधान काय होईल, बरोबर होईल. काही खुर्च्या रजा आहेत. अगेन नेक्स्ट विधान काय, काही खुर्च्या काय रजा आहेत. बघा या खुर्च्या आणि रजाया. येस, काही खुर्च्या काय रजा आहेत, बरोबर आहे. ओके, जर काही रजाया खुर्च्या असतील तर काही खुर्च्या काय असतील, रजाया होतील. बघा आपण बघितलं होतं काही पी हे क्यू आहेत, तर काही क्यू काय होतील, पी होतील. हे तर फक्त एक दुसऱ्याचं सेमच स्टेटमेंट आहे. फक्त त्यांनी सब्जेक्ट आणि प्रेडिकेट जे आहेत ते फक्त काय केलेले आहेत. सो करता आणि काय इन जनरल त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सब्जेक्ट आणि प्रेडिकेट, करता आणि विधेय हे फक्त इंटरचेंज केलं आहे, तर ते काहीच्या विधानामध्ये लागू पडतं. सो जेव्हा तो म्हणतो की काही ए हे बी आहेत, तर मग काय काही बी हे काय ए आहेत. सो त्यामुळे हे विधान काय होणार, हे पण बरोबर होणार, बरोबर. सो काही खुर्च्या काय रजाया आहेत. ओके, सो काही उशा खुर्च्या आहेत. बघा उशा खुर्च्या बरोबर. काही खुर्च्या रजा आहेत. सो काही खुर्च्या काय आहेत, रजा आहेत, हे पण बरोबर होईल. आणि काही रजा काय आहेत, उशा आहेत, हे पण काय बरोबर होईल. म्हणून पर्याय क्रमांक काय 4, 1, 2 आणि 3 तिन्ही विधाने काय होतील, यथार्थ होतील. सो तिन्ही विधाने काय होतील, यथार्थ. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण एकदम इझिली सॉल्व करतोय सगळे एक्झाम्पल. आणि बिलकुल तुम्ही आयोगाचे आपण सगळ्यात आयोगाचे आलेले सगळेच आपण ते फक्त निगेटिव्ह विधान सोडलं तर सगळे आपण सॉल्व केलेले आहेत. आणि काही आपल्याला डिफिकल्टी केली का आपण उगाच त्याचं काय करतो, हवा करून घेतो किंवा काय सिलॉजिझम खूप अवघड आहे, मग त्यासाठी काहीतरी मोठमोठ्या ट्रिक्स वाचणं, मोठमोठे पुस्तक वाचणं, काहीच नका. मी जेवढं स्टेप सांगतोय तितके फॉलो करा. अगेन काहींचं म्हणणं की सर किंवाची केस कशी सॉल्व करायची, सगळे बघू ना आपण. मी तुम्हाला काय सांगितलं, आपले 8 ते 10 लेक्चर्स होणार आहेत त्याचे. आता फक्त 4थं लेक्चर आपलं चालू आहे, म्हणजे अजून आपले अर्धे पण लेक्चर संपलेले नाहीत. म्हणूनच हा टॉपिक एकदम इलॉबरेट करून तुम्हाला घेणार आहे. मग तुम्हाला काहीच याच्यामध्ये प्रॉब्लेम उरायला नको, कारण हा फार महत्त्वाचा टॉपिक आहे. सो विल टेक विथ अ कम्प्लीट इलॉबरेशन. आणि त्या सगळ्या डिटेल डिस्कस केल्यानंतरच आपण नंतर पुढे वळूया त्याच्यामध्ये. ठीक आहे. हां, तर बघा आता काही चित्रे फ्रेम आहेत. काही चित्रे काय आहेत, फ्रेम आहेत. काही फ्रेम काय आहेत, मंदिरे आहेत. सो अगेन काही फ्रेम काय आहेत, मंदिरे आहेत. आणि सर्व मंदिरे काय आहेत, पडदे आहेत. आणि सर्व मंदिर काय आहेत, पडदे. सो काही चित्र फ्रेम आहेत, फ्रेम, मंदिरे आणि पडदे. हां, निष्कर्ष, काही पडदे चित्रे आहेत. सो काही पडदे इथे चित्र आहेत, पण बघा चित्र वेगळे आहे आणि पडदे वेगळे आहेत. सो काही पडदे चित्र आहेत असं म्हणू शकतो आपण, नाही. काही पडदे फ्रेम आहेत. अगेन पडदे वेगळे आणि पण बघा इथे पडदे आणि फ्रेम, येस होत आहे. सो काही पडदे काय फ्रेम आहेत, इंटरसेक्शन दिसतं याचं, दुसरं काय होईल, बरोबर होईल. काही मंदिरे फ्रेम आहेत. आता बघा, सो काही मंदिरे काय फ्रेम आहेत. अगेन हे सुद्धा काय होत आहे. सो बघा मंदिर आणि काय फ्रेम. आता इथे बघा काही चित्रे फ्रेम होती, तर काही फ्रेम काय मंदिरे होती, आणि सर्व मंदिरे काय पडदे होती. तर काय काही मंदिरे काय, सो फ्रेम. आता काही फ्रेम मंदिरे आहेत, तर काही मंदिरे काय फ्रेम आहेत. सब्जेक्ट प्रेडिकेट चेंज झाले, काहीच्या विधानामध्ये लागू पडतं सर्व. सो काही ए हे बी आहेत, तर काही बी काय ए आहेत, हे विधान काय बरोबरच आहेत. सो हे पण काय होईल, बरोबर होईल. म्हणून तुमचं याचं उत्तर काय होईल, पर्याय 2 आणि 3. ओके, सो ऑप्शन 2 and 3 विधान क्रमांक 2 आणि 3 काय योग्य आहेत. ओके,
काही काही गणवेश काय आहेत, लिफाफे आहेत. ओके, सो अगेन विल टेक काही गणवेश ही लिफाफे आहेत. सर्व लिफाफे पेपर आहेत. सर्व लिफाफे काय आहेत, पेपर आहेत. आणि सर्व पेपर काय आहेत, पिशव्या आहेत. सर्व पेपर काय आहेत, पिशव्या आहेत. ओके, सो अशा प्रकारे आपण फ्रेम केलं याच्यामध्ये हे विधान आहे लिस्ट ओव्हरलॅपिंग करून. सर्व लिफाफे पिशव्या आहेत. आता बघा, सर्व लिफाफे हे पिशव्या आहेत का, येस आहेत. सो सर्व लिफाफे काय आहेत, पिशव्या आहेत. हां, काही पिशव्या लिफाफे पेपर आणि गणवेश आहेत. सो काही पिशव्या अशा आहेत. ओके, सो काही पिशव्या ज्या आहेत बघा, ती लिफाफे पण आहेत, येस लिफाफे पिशव्याचं पार्ट आहे. पेपर पण आहेत आणि गणवेश तिघांचे इंटरसेक्शन, म्हणजे काही पिशव्या अशा आहेत की तिघांमध्ये येतात, येस येतात. हा पार्ट बघा, हा लिफाफे पिशव्या आणि पेपर तिघांमध्ये येतो की नाही, येस. तर हे सुद्धा काय होईल, बरोबर होईल. काही गणवेश पेपर नाहीत. आता हे काय, काही गणवेश पेपर आहेत की नाहीत आपण असं निश्चित म्हणू शकत नाही. जरी बघा, आता बेसिक डायग्राम मी तुम्हाला सांगितलं, निगेटिव्ह जे काही विधान असेल, इथे तुम्हाला दिसतं की काही गणवेशाचा पार्ट आहे तो काय आहे, जो तो पेपर नाही आहे. पण लक्षात घ्या की हे जे विधान आहे हे निगेटिव्ह आहे. हा जो इन्फरन्स आहे हा निगेटिव्ह आहे. आणि निगेटिव्ह इन्फरन्स बेसिक डायग्रामवरनं सफिशियंट नसतो, त्यासाठी वेगळी प्रोसिजर आहे. आता इथे निगेटिव्ह विधान आलेलं आहे. पण पहिली गोष्ट मित्रांनो, निगेटिव्ह निष्कर्ष बरोबर यासाठी प्रिमाइसमध्ये म्हणजे दिलेल्या विधानांमध्ये निगेटिव्ह निष्कर्ष जर बरोबर यायचा असेल विधानांवरनं, तर एक तरी विधान निगेटिव्ह असलं पाहिजे. इथे तिन्ही विधानं काय आहेत, अफर्मेटिव्ह आहे, तर निगेटिव्ह येऊ शकत नाही. पण हे सुद्धा काय होणार, चुकीचं होणार. करेक्ट. सो म्हणून हे चुकीचं होईल. म्हणून इथे निष्कर्ष काय बरोबर येणार, 1 आणि 2. सो निष्कर्ष 1 आणि 2 काय होईल, यथार्थ होणार. ओके, सो निष्कर्ष, सो कन्क्लुजन 1 and 2 बोथ आर करेक्ट. ओके, सो निष्कर्ष 1 व 2 दोन्ही काय आहेत, यथार्थ आहेत. ओके, चला मग आता 16 झालेत आपले. आत्ताच्या आत्ता आपण 5 उदाहरणं बघितली बघा. सो हार्डली 10 मिनिटामध्ये आपण आता 5 उदाहरणं सॉल्व केलेली आहेत. ओके, तर आता तरी आपण हे तर मी समजवतोय तुम्हाला तर म्हणजे अशी उदाहरणं जी आहेत ते हार्डली 30 सेकंदाच्या वरती याला लागायला नको. सो हे लक्षात ठेवा की मोर दॅन 30 सेकंड्स तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये वेळ लागता कामा नाही. सर्व प्रश्न क्रमांक 17 घेऊया. सर्व पेन्सिल पक्षी आहेत. सो सर्व पेन्सिल जे आहेत ते कशामध्ये येतात, पक्षीमध्ये. सर्व पक्षी काय आहेत, जंगल आहेत. अगेन सर्व पक्षी काय आहेत, जंगल आहेत. सर्व पक्षी काय आहेत, जंगल आहेत. आणि सर्व जंगल काय, टेकड्या आहेत. आणि सर्व जंगल काय आहेत, टेकड्या आहेत. ओके, सो सर्व जंगल काय आहेत, टेकड्या आहेत. सो सर्व पेन्सिल पक्षी आहेत. सर्व पक्षी काय आहेत, जंगल आहेत. आणि सर्व जंगल काय आहेत, टेकड्या आहेत. असं एकानंतर एक याच्यामध्ये हे पूर्ण एकाच्या एक वरती एक, एकाच्या वरती एक, असं पूर्ण त्यालामध्ये ते इंटरसेक्ट होत आहेत त्याच्यामध्ये. सो पूर्णतः त्याला एकावरती एक येत आहे. हां, मग आता पहिलं विधान निष्कर्ष घेऊयात. सर्व पेन्सिल टेकड्या आहेत. सर्व पेन्सिल टेकड्या आहेत, येस आहेत. बघा, सर्व पेन्सिल याच्यामध्ये ही याच्यामध्ये याच्यात सर्व पेन्सिल याच्यामध्ये टेकड्या आहेत. मग पहिलं विधान काय होणार, बरोबर होणार. सर्व टेकड्या पक्षी आहेत. सर्व टेकड्या पक्षी आहेत का, नाही. अरे सर्व पक्षी टेकड्या आहेत. याच्यामुळे काय माहिती पडतं की सगळे पक्षी काय आहेत, टेकड्या आहेत. सो सर्व ए हे बी असतील तेव्हा सर्व बी हे ए आहेत हे येऊ शकतं का, हे येऊ शकतं. म्हणून सर्व टेकड्या पक्षीमध्ये आहे का, सर्व टेकड्या म्हणजे कसं असेल, टेकड्या आत पाहिजे आणि पक्षी काय पाहिजे, वरती पाहिजे. असं होईल सकेल का, नाही. सर्व टेकड्या पक्षी आहेत हे म्हणता येईल आपल्याला, नाही म्हणता येणार. सर्व जंगल पेन्सिल आहेत. सर्व जंगल जे आहेत ते काय आहेत, पेन्सिल आहेत, हे पण म्हणता येईल का तुम्हाला, नाही. सर्व पेन्सिल जंगल आहेत, याचं सर्व जंगल पेन्सिल आहे म्हणता येईल का तुम्हाला, हे म्हणता येणार नाही. सर्व पक्षी टेकड्या आहेत. हां, सर्व पक्षी कशामध्ये येतील, टेकड्यामध्ये. तो सर्व पक्षी काय, टेकड्या आहेत. सो म्हणून तुमचं उत्तर काय येणार, 1 आणि 4 यथार्थ. म्हणून उत्तर काय तुमचं, पर्याय क्रमांक 2, 1 आणि 4 काय होईल, यथार्थ होईल. बरोबर आहे मित्रांनो. ओके, सो दॅट्स वाय युअर आन्सर इज वॉट, ऑप्शन नंबर 2, पर्याय क्रमांक 2 हे तुमचं काय उत्तर होईल. कळलं आहे तुम्हाला. सो एकदमच इझी एक्झाम्पल्स आहेत हे. आता मित्रांनो हे बाकीचे पुढचे एक्झाम्पल्स जे आहेत ते किंवाच्या केसवाले एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे याच्यामध्ये आहेतचे विधान आहेत, काही नाहीतचे आहेत, बरोबर ना. मग आता इथे आहेत सगळे आहेत पण याच्यामध्ये नाहीत आहेत. पण इथे थोडं इथे एक केस आलेली ती एक किंवाची केस, अजून किंवाची केस आपलं स्टडी करणं बाकी आहे. ओके, सो त्याच्यामुळे सध्या आपण ते एक्झाम्पल्स घेणार नाहीत. सो याच्यामध्ये ओके, सो 18 सोडून अगेन 19ला या, 19, 20,
आणि 21. ओके, सो 19, 20, 21 हे आपण बघूयात. सो जे जे आहेत स्किप केलेले आपण त्याच्यावरती नेक्स्ट लेक्चर, पुढच्या लेक्चरला आपण बघूयात. जे जे आपले राहिलेले आहेत त्याला आपण असं मार्क करून घेऊयात. 18 आपण घेतलं होतं, हे 18 आपलं राहिलेलं आहे. आणखी कोणतं राहिलेलं आहे आपलं? हां, हे 9 राहिलेलं आहे. सो 18 आणि 9. सो आत्तापर्यंत आपले जे एक्झाम्पल झालेले आहेत ते आहेत 18th पर्यंत. आणि 18th पैकी आपण 2 स्किप केले, म्हणजे आपले आत्ता 17 एक्झाम्पल्स 16 एक्झाम्पल झालेले आहेत. 19th बघा, सर्व आकाश गाड्या आहेत. सर्व आकाश जे आहे ते काय? गाड्या आहेत. सर्व पुस्तके काय आहेत? गाड्या आहेत. अगेन सर्व पुस्तके काय आहेत? गाड्या आहेत. आणि सर्व फळे काय आहेत? पुस्तके आहेत. आणि सर्व फळे काय? पुस्तके आहेत. ओके, सो मग आता याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर सर्व आकाश काय आहेत? गाड्या आहेत. आपण थोडं याच्यामध्ये ते पुस्तके गाड्यामध्ये प्रॉब्लेम येतोय, तर म्हणून सर्व फळे पुस्तकेमध्ये, पुस्तके गाड्यामध्ये आपल्याला दाखवायचे. तर आता बघा, थोडं गाड्या जे आहेत ते असं आपण मोठं हे करूया. सर्व आकाश गाड्या आहेत. सो इथे आहे आकाश, हे जे काही, हे काय? गाड्या. सर्व पुस्तके गाड्या आहेत आणि सर्व फळे पुस्तके आहेत. आता सर्व फळे ही काय? पुस्तके आहेत. आणि ही सगळी पुस्तके कशामध्ये? गाड्यामध्ये. अशा प्रकारे हे विधान काय होणार? तुमचं फ्रेम होणार आहे. सो इन दॅट वे द एक्झाम्पल हे फ्रेम होईल आपलं. हां, मग आता ह्याच्यामध्ये आणखी घेऊयात आपण. काय 4 याच्यामध्ये निष्कर्ष? काही फळे आकाश आहेत. सो काही फळे काय आहेत? आकाश. आता इथे बघितलं बघा, फळे पूर्णतः सेपरेट. इकडे तुम्ही जर का बघितलं, फळे काय पूर्ण वेगळे आहेत. सो काही फळे आकाश आहेत का? फळे आणि आकाश सगळे दोन्ही सेपरेट आहेत ना. तो काही फळे आकाश म्हणू शकतो का आपण? नाही म्हणू शकत. म्हणून पहिला निष्कर्ष काय होईल? चुकीचा होईल. काही गाड्या पुस्तके आहेत. सो सर्व पुस्तके काय? गाड्या आहेत. तर काही गाड्या काय आहेत? पुस्तके आहेत. सो काही गाड्या काय? पुस्तके आहेत. आता सर्व पुस्तके गाड्या असतील तर काही, सर्व ए जर बी असतील तर काही बी काय? ए आहेत. हे विधान नेहमी काय असतं? बरोबर असतं. सो म्हणून काही गाड्या पुस्तके, ते विधान काय होईल? बरोबर होईल. अगेन काही गाड्या आकाश आहेत. आता इथे जर का तुम्ही म्हटलं काही गाड्या काय? आकाश. बरोबर आहे. सर्व आकाश जर गाड्या असतील तर काही गाड्या काय? आकाश आहेत. हे पण विधान काय? बरोबर होईल. अगेन सर्व फळे गाड्या आहेत. आता सर्व फळे जर पुस्तके आणि सगळे पुस्तके गाड्या आहेत तर काय? सर्व फळे काय आहेत? गाड्या आहेत. हे पण विधान काय होईल? बरोबर होईल. सर्व ए बी आणि सर्व बी ए सी जर असेल तर सर्व ए काय असेल? सी असेल. सर्व ए काय असेल? सी असेल. बरोबर आहे. सो मग आता याच्यावरनं म्हणून इथे काय? फक्त पहिलं चुकीचं आहे. 2, 3 आणि 4 ही विधानं काय होतील? बरोबर होतील. म्हणून तुमचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 3 येणार. सो पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 20 घेऊयात. काही चमचे डबे आहेत. सो आता घेऊयात इथे. सो चमचे, आणि ते चमचे काय आहेत? डबे आहेत. सर्व डबे चाकू आहेत. आणि सर्व डबे काय आहेत? चाकू आहेत. लिस्ट ओव्हरलॅपिंग. शेला पूर्ण त्या चमच्यामध्ये घेऊ नका, कारण कमीत कमी ओव्हरलॅप पाहिजे आपल्याला. सांगतो ना, सो लिस्ट ओव्हरलॅप अगेन. आणि चाकू आहेत. आणि सर्व चाकू काय आहेत? काटे आहेत. सर्व चाकू काय आहेत? काटे आहेत. सो सर्व चमचे काटे आहेत. सो आता सर्व चमचे काटे, सर्व चमचे काट्यामध्ये येतील का? नाही. तो सर्व चमचे काटे चुकीचे होईल. सर्व डबे काटे आहेत. सो सर्व डबे काटे आहेत असं म्हणतील. सर्व डबे काय? काटे आहेत. सो हे सुद्धा आपल्याला म्हणता येणार नाही. सो सर्व डबे काय? काटे आहेत. येस, हां होईल. सर्व डबे कशामध्ये आहेत? सर्व डबे काय? चाकू आहेत. आणि सगळे चाकू काय? काटे आहेत. तर सर्व डबे काय? काटे आहेत. सो दुसरं विधान काय होणार? बरोबर होणार. काही चाकू डबे आहेत. आता काही चाकू काय? डबे आहेत. सो सर्व डबे काय? चाकू आहेत. तर काही चाकू काय? डबे. हे सुद्धा विधान काय होईल? बरोबर होईल. आणि काही काटे चमचे आहेत. आता काही काटे काय? चमचे आहेत. येस, बघा काट्याचं आणि चमच्याचं इंटरसेक्शन होतं. सो काही काटे काय? चमचे आहेत. हे सुद्धा विधान काय होईल? बरोबर होईल. सो उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. सो फक्त 2, 3 आणि काय? 4 यथार्थ. सो दॅट्स वाय द आन्सर इज ऑप्शन नंबर 2. सो म्हणून उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. सो दॅट्स वाय 2, 3 अँड 4 आर करेक्ट. ओके, सो 2, 3 आणि काय? 4 यथार्थ होतील. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 21 घेऊयात. सर्व कलाकार काय? प्रेक्षक आहेत. ओके, सो सर्व कलाकार प्रेक्षक आहेत. सो मग आपण असं घेऊयात इथे. सर्व कलाकार हे कशामध्ये येणार? प्रेक्षकामध्ये येणार. काही प्रेक्षक नाट्यगृह आहेत. आणि काही प्रेक्षक काय आहेत? नाट्यगृह आहेत. आणि काही, सो हे
नाट्य, पुणे नाट्यगृह. ओके, सो हे याच्यामध्ये कन्फ्यूज नको व्हायला तुम्हाला. सो नाट्यगृह आहेत. ओके, सो नागृह आपण असं लिहूया, नाट्यगृह आहेत. काही प्रेक्षक काय नाट्यगृह आहेत, आणि काही नाट्यगृह काय आहेत, नाटक आहेत, आणि काही नाट्यगृह काय आहेत, नाटक. असं आपण वेगळं दाखवावं लागेल. याच्यामध्ये आपण क्लबअप पण करू शकलो असतो, पण आपला रूल काय सांगतो, आठवचा नेहमी रूल आपल्याचा लिस्ट ओव्हरलॅपिंग. एक्झाम्पल कसं असलं पाहिजे, कमीत कमी ओव्हरलॅप झालेलं असलं पाहिजे. करेक्ट. सो दॅट एक्झाम्पल व्यू ऑफ वॉट, लिस्ट ओव्हरलॅप झालेलं असलं पाहिजे. सो काही नाटके काय आहेत, प्रेक्षक आहेत. सो काही नाटके काय आहेत, प्रेक्षक आहेत. ओके, हां. सो हे बघा, प्रेक्षक वेगळे आहेत आणि नाटके काय आहेत, वेगळे आहेत. पहिलं विधान काय होणार, चुकीचं होणार. काही कलाकार नाटके, सो कलाकार वेगळे आहे आणि नाटके पण काय वेगळे आहेत, होणार नाही. काही कलाकार नाटके म्हणू शकता का आपण, नाही म्हणू शकत. काही नाट्यगृह कलाकार आहेत, सो हे नाट्यगृह आहेत आणि ते कलाकार आहेत, नाही. दोन्ही पण काय सेपरेट आहेत, म्हणून हे पण काय होणार, चुकीचं होणार. आणि सर्व प्रेक्षक कलाकार आहेत, प्रेक्षक काय, सर्व कलाकार प्रेक्षक आहेत. सर्व ए जर बी असेल तर सर्व बी हे ए आहेत असं म्हणू शकतो का आपण, नाही. इथे काही जर का असतं, काही, तर ते बरोबर आलं असतं, पण इथे काही नाही, इथे काय सर्व आहे. सो उत्तर काय, पर्याय क्रमांक. सो हे सुद्धा काय होईल, चुकीचं होईल. सो म्हणून चारही विधानं काय चुकीची आलेली आहेत, म्हणून उत्तर काय तुमचं, पर्याय क्रमांक 1. कोणताही निष्कर्ष यथार्थ नाही. सो म्हणून तुमचं उत्तर काय येणार, सो कोणताही निष्कर्ष यथार्थ नाही. मित्रांनो, आता इथे अफर्मेटिव्ह सगळे स्टेटमेंट आहेत, परंतु इथे एक किंवाचे विधान आलेले आहेत. सो विल स्किप दॅट एक्झाम्पल. इथे किंवा आपण अजून ते पुढे बघणार आहोत. सो ओके, सो आपण त्याला स्किप करूयात. हां, देन ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, आणखी आता हे जे आहेत 23 विधान जे ते आयदर ऑरच्या केसचं आहे. ही जी 2 विधान आहेत ही पहिले आपण घेऊयात. सो काही पुस्तक काय आहेत, झाडे आहेत. सो काही पुस्तके काय आहेत, झाडे आहेत. सो पुस्तके आणि ही काय आहेत, झाडे आहेत. सर्व झाडे काय आहेत, पेन आहेत. सर्व झाडे काय आहेत, पेन आहेत. आणि सर्व पेन काय आहेत, होड्या आहेत. सर्व पेन काय आहेत, होड्या आहेत. सर्व पुस्तके झाडे आहेत, सर्व झाडे पेन आहेत, आणि सर्व झाडे काय आहेत, सर्व पेन काय आहेत, होड्या आहेत. काही होड्या पुस्तके आहेत. सो काही होड्या ज्या आहेत ते पुस्तके आहेत. ओके, सो बघा इथे होड्या आहेत आणि ही पुस्तके आहेत. सो काही होड्या काय पुस्तके आहेत. सो बरोबर आहे हे विधान. काही पेन पुस्तके आहेत. अगेन काही पेन काय पुस्तके आहेत. सो काही पेन काय पुस्तके आहेत, हे पण विधान काय होईल, बरोबर होईल. काही झाडे पुस्तके आहेत. सो आता काही झाडे जे आहेत ते पुस्तके आहेत. अगेन हे इथे पण याचं इंटरसेक्शन येतच आहे. काही झाडे काय पुस्तके आहेत, बरोबर आहे ना. सो कारण ते पुस्तके झाडासोबत आहेत, बाकी सगळे त्याच्यावरती ओव्हरलॅप आहेत. सगळेच काय, काहीची झाडं काय येतील, बरोबर येतील. काही पुस्तके होड्या आहेत. आता काही पुस्तके काय होड्या पण आहेत. आता काही होड्या पुस्तके आहेत, काही पुस्तके होड्या आहेत. हे दोन्ही विधानं सेमच आहेत शेवटी. सो काही पुस्तके काय होड्या आहेत. सो चारही ही जी विधानं आहेत ही बरोबर होतील, म्हणून तुमचा आन्सर काय होणार, सर्व विधाने काय होतील, इथे यथार्थ होतील. सो म्हणून इथे उत्तर येईल सर्व काय आहेत, यथार्थ आहेत. ओके, देन नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो, काही वाघ काय सिंह आहेत. ओके, सो इथे विचारलेलं आहे, इथे काय विधान आहे, काही वाघ सिंह आहेत. मग इथे बघा, इथे आपण काय घेऊयात, सो वाघ आहेत. ओके, आणि ते काय सिंह आहेत. सो काही वाघ काय सिंह आहेत. नेक्स्ट काही सिंह काय आहेत, कोल्हे आहेत. काही सिंह काय आहेत, ते कोल्हे आहेत. सो काही वाघ सिंह आहेत, काही सिंह काय कोल्हे आहेत. आणि काही कोल्हे काय आहेत, घोडे आहेत. आणि काही कोल्हे काय आहेत, घोडे आहेत. सो काही कोल्हे घोडे आहेत. ओके, आहेत हे याच्यामध्ये आलेलं आहे. सो काही वाघ सिंह आहेत, काही सिंह कोल्हे आहेत, आणि काही कोल्हे काय घोडे आहेत. तर काही वाघ घोडे आहेत. आता विधान बघा, वाघ आणि घोडे दूर आहेत. आपण सांगू शकतो काय, तर डायरेक्ट रिलेशनशिप आहे का, नाही. पहिलं काय चुकीचं होईल. काही कोल्हे वाघ आहेत. आता काही कोल्हे वाघ आहेत का, नाही. वाघ वेगळा आहे आणि कोल्हा वेगळा आहे. सो हे पण काय होईल, येणार नाही त्याच्यामध्ये. काही घोडे सिंह आहेत. सो अगेन घोडा वेगळा आहे आणि सिंह काय आहेत, वेगळे आहेत. सो काही घोडे सिंह आहेत म्हणता येईल का आपल्याला, हे पण म्हणता येणार नाही. सर्व घोडे कोल्हे आहेत. आता सर्व घोडे जे आहेत ते कोल्हे आहेत का, काही घोडे कोल्हे आहेत ना, तर सर्व घोडे कोल्हे म्हणता येईल का आपल्याला. सो काही घोडे कोल्हे, काही कोल्हे घोडे आहेत, तर काही घोडे काय कोल्हे आहेत. इथे सर्वांनी पाहिजे असतं, इथे काय पाहिजे असतं, काही पाहिजे असतं तर आलं असतं. पण हे सुद्धा इथे सर्व म्हणतोय, तर सर्व होऊ शकत नाही. काही पी हे क्यू आहेत, तर सर्व पी क्यू आहेत असं म्हणतील का आपल्याला, असं म्हणता येणार नाही आपल्याला. सो चारही विधानं काय आहेत, चुकीचे आहेत. म्हणून याचं उत्तर काय होणार, पर्याय क्रमांक 2. कोणतेही निष्कर्ष जो आहे, सो या दिलेल्या याच्यापैकी
कोणताही निष्कर्ष यथार्थ नाही. ओके, तर मित्रांनो आता हे जे काही प्रश्न होते हे सगळे आपले कशाचे होते? सो आपण सध्या फक्त वर्क कशामध्ये करत होतो? जी सगळी आहेतची विधानं आहेत, परंतु सगळी विधानं काय आहेत? युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह आहेत. सो आहेतची विधानं जी आहेत, ओके, सो त्याच्यावरतीच आपण काय करत होतो? वर्क करत होतो. आता आपली असे स्टेटमेंट सुरू होतील की ज्याच्यामध्ये काय विधान आहे? नाहीचं विधान, म्हणजे विधानांमध्येच. निष्कर्षामध्ये तर आपण काही नाहीचे विधान घेतले, पण आपल्या विधानामध्ये अजूनही कोणतं नाहीचं विधान आलेलं नाही आहे. पण आता आपण अशा एक्झाम्पल्स पुढचे काय लेक्चर्स आहेत, तर आता फक्त जे अफर्मेटिव्हचे लेक्चर्स, अफर्मेटिव्हचे स्टेटमेंट्स होते ते आपले संपलेले आहेत. आता आपण जे निगेटिव्हचे स्टेटमेंट आहेत, लक्षात घ्या मित्रांनो, थोडी किचकट प्रोसिजर आहे, म्हणून पुढचे 2 लेक्चर्स जे आहेत ते फार क्रिटिकल आहेत, पण कन्सेप्च्युअलीच जा. इन जनरल माझी हंबल रिक्वेस्ट आहे तुम्हाला, उगाच काहीतरी शॉर्ट ट्रिकच्या मागे लागू नका. ओके, सो कन्सेप्च्युअली तुम्हाला मी टीच करेल. थोडं तुम्हाला किचकट वाटेल, थोडं तुम्हाला अवघड वाटेल, पण बघा आता मी किती सिम्प्लिफाय करून सांगितलं आहे तुम्हाला अफर्मेटिव्हचा. पण निगेटिव्हचा जो कन्सेप्ट टफ आहे तो टफच राहील त्यामध्ये, बरोबर आहे ना? सो मग आता तुम्हाला त्याची तुमची तयारी पाहिजे मानसिक त्याला अंडरस्टँड करण्याची. ओके, सो येणारे 2-3 लेक्चर्स आपले निगेटिव्हवरती वर्क होईल आहे आणि हे एकदम क्रिटिकल राहणार आहेत लेक्चर्स. ओके, सो हे फार महत्त्वाचे राहतील. ठीक आहे, सो त्याच्यामध्ये मी तुम्हाला समजवणार की कशाप्रकारे निगेटिव्हला काय करायचं आहे, टॅकल करायचं आहे. ठीक आहे, सो आता पहिले आपले 4 लेक्चर्स होते, बरोबर आहे ना? सो आता आपलं कितवं लेक्चर चाललेलं आहे? सो दिस इज वॉट आय थिंक 4th लेक्चर. ओके, सो सिलॉजिमचं 4थं लेक्चर्स होतं आपलं चाललेलं. ओके, सो बरोबर आहे ना? हां, मग आता आपण 4थं लेक्चर संपवलेलं आहे. ओके, सो नाऊ विल टेक द नेक्स्ट लेक्चर आणि तेव्हा आपण त्याच्यामध्ये डीलअप करूयात आणि त्यामध्ये बघूयात की कशाप्रकारे शॉर्टमध्ये आपण हे एक्झाम्पल काय करतो, सॉल्व करतो आहे. ओके, सो निगेटिव्हचे स्टेटमेंट आपण नेक्स्ट लेक्चरला सुरू करूयात आणि त्याचे पण आपण 2 ते 3 लेक्चर्स आपण त्याचे घेऊयात. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले दुसरं तुम्हाला सांगायचं राहिलं की मी ज्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला टीच करत आहे, सो तो म्हणजेच काय, अनअकॅडमीचा हा जो एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे, ही देशातली टेस्ट प्रिपरेशनमधील सगळ्यात मोठी ऑनलाईन संस्था आहे. तर याच्या थ्रू अनेक असे GSचे आणि CSATचे कोर्सेस त्यांनी लॉन्च केलेले आहेत. सो हे जे कोर्सेस आहेत त्याची जी काही फीज आहे, सो जर तुम्ही MPSC जॉईन करत असाल तर प्री आणि मेन्स आणि पूर्ण एका वर्षासाठी मित्रांनो फी फक्त 7,000 रुपये आहे. त्यामध्ये सुद्धा पूर्ण 1 वर्षासाठी एवढी फी आहे. त्यात सगळे तुम्हाला माझ्यासारखे अनेक एज्युकेटर्स आहेत ते तुम्हाला टीच करतात. अगेन त्यामध्ये जर तुम्हाला बघितलं तर तुम्ही भूषण CSAT हा जर का कोड यूज केला तर तुम्हाला याच्यामध्ये 10% डिस्काउंट मिळू शकतो. म्हणजे जो काही 7,000चा कोर्स आहे तो फक्त तुम्हाला 700 रुपये डिस्काउंट म्हणून 6,300मध्येच मिळू शकेल पूर्ण वर्षभरासाठी. तर ज्यांना पण या संधीचा लाभ उचलायचा असेल ते लाभ उचलू शकतात आणि त्याचा तुम्हाला बराच फायदा होऊ शकतो. अगेन तुम्हाला 1 वर्षाचा कोर्स जास्त वाटत असेल तर तुम्ही त्यांचे 6 महिन्याचे कोर्स, 3 महिन्याचे कोर्स, 2 महिन्याचे, 1 महिन्याचे असे सुद्धा काही कोर्सेस आहेत अनअकॅडमी लॉन्च केलेले, ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकतात आणि त्याचासुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो. ओके, तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर विल स्टॉप हिअर टुडे. आज आपण इथेच थांबूयात आणि मग आणखी नेक्स्ट सेक्शनला आपण मिळूयात. ओके, सो एन्जॉय करा. माझं टेलिग्राम चॅनल आहे, भूषणदूत अकॅडमी नावानं माझं टेलिग्राम चॅनल आहे किंवा याची लिंक आहे. सो भूषणदूत अकॅडमी डायरेक्ट जर तुम्ही टाईप केलं तर टेलिग्राम चॅनल तुम्हाला मिळेल किंवा मग तुम्ही लिहू शकता CSAT_भूषण हे सुद्धा हे केलं तरी तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता, तर CSAT_भूषण हे जर टाईप करून तुम्ही त्याला काय करू शकता, जॉईन करू शकता. ओके, सो थँक्यू, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच.